नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट, दंगलखोर आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. सरकारला माहिती होती तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरे यांचा सवाल. ज्या सरकारच्या काळात हिंसाचार घडतो ते सरकार अपयशी. नागपूर हिंसाचारावरनं महायुतीचे आमदार अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा. वडेट्टीवारांची मागणी. तर पुढचे काही दिवस शांत रहा, वादग्रस्त वक्तव्य नको. मुख्यमंत्री फडणवीसांची नितेश राणे यांना तंबी. लांडग्याचं कातडं पांघरून कुणी वाघ होत नाही. शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल. ठाकरेंनी मोदींची माफी मागितल्याचाही दावा. तर शिंदे मोदींच्या केबिनमधील कचऱ्याच्या डब्यात होते का? ठाकरेंचा पलटवार. मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना औरंग्याशी करणारे देशद्रोही. माफी मागा अन्यथा खटला टाकू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना शासन करण्याची गरज. कडक शासन करण्यासाठी कायद्यात बदल करणं गरजेचं. काँग्रेसने मुस्लिम समाजाला पाठबळ दिलं. नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत उदयनराजेंची काँग्रेसवर टीका. जामीन अर्ज फेटाळताच प्रशांत कोरटकर गायब. अटक करायला गेलेले नागपूर पोलीस रिकाम्या हाती परत. कोल्हापूर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला. बोगस मतदान रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय. आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक केलं जाणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाचा निर्णय. मुंबई हायकोर्टाचा माणिकराव कोकाटेंना दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब.